भारतीय पोस्ट विभागाकडून विविध पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षांमध्ये उत्तीर्ण उमेदवारांपैकी काहींना नियुक्ती देण्यात आली, तर काहींना उमेदवारांना केवळ नियुक्ती पत्र देऊन त्यानंतर भरती प्रक्रिया स्थगित केल्यानं हे परीक्षार्थी पुणे डाक विभागासमोर उपोषणाला बसलेत। पुणे विभागीय पोस्ट कार्यालयासमोर हे उमेदवार आंदोलनाला बसलेत। हे विद्यार्थी गेल्या 6 महिन्यांपासून विविध मार्गाने दिव्यांग उमेदवारासह सर्वसामान्य उमेदवार ही आपल्या मागण्यांसाठी लढा देत आहेत। शासनाशी विविध मार्गाने पत्रव्यवहार करूनही काही उत्तर न मिळाल्याने या उमेदवारांना उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे। 29 मार्च 2015 रोजी पेपर दिला होता आणि 22 मार्च 2015 रोजी याचा निकाल 16 याचा निकाल लागला आणि या निकालामध्ये आम्ही सगळे सिलेक्टेड कॅन्डिडेट ठरलो आणि सिलेक्टेड कॅन्डिडेट झाल्यानंतर आमचे नियमाप्रमाणे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन, मेडिकल, पोलीस व्हेरिफिकेशन या सर्व गोष्टी झाल्या आणि जूनच्या 10 तारखेपासून यांनी डिपार्टमेंटली स्थगिती याच्यावरती आणली आणि डिपार्टमेंटच्या 10 तारखेच्या अगोदर 500 मुलांची जॉईनिंग केली। तर आमचं एकच याच्यामध्ये मागणी आहे सर की आमची जॉईनिंग त्या 500 मुलांसारखी व्हावी, यासाठी आम्ही बेमुदत उपोषण आणि अमर उपोषण ठेवलेलं आहे। पोस्ट खात्यामार्फत 2433 पदांसाठी 2015 मध्ये परीक्षा घेण्यात आली। 2016 मध्ये त्याचे निकाल घोषित करण्यात आले आणि त्या परीक्षेमध्ये जवळपास जे 2433 मुलं यशस्वीरित्या पास झालेले आहेत त्याच्यापैकी 500 मुलांना खात्याने नियुक्तीपत्र दिलेले आहे आणि उर्वरित मुलांना मात्र असंच प्रलंबित ठेवलेलं आहे। तर या सरकार एका बाजूला अशी जाहिरात करतं की आम्ही युवकांसाठी रोजगार निर्मिती करतो आणि आमच्यासारखे विद्यार्थी जे अभ्यास करून पास होतात, परीक्षा सगळं प्रक्रिया पास झाल्यानंतर आमच्यावरती अशी आंदोलन करण्याची वेळ येते। आमच्यापैकी काही मुलांना जॉईनिंग देणं आणि काही मुलांना असं लटकवून ठेवणं हा आमच्यावरचा सरासर अन्याय आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण एकमुखाने अशी मागणी करतो की तुमची जी काही चौकशी असेल, जे काही तुमचे कायदेशीर कारवाई असेल ती नंतर करा, परंतु सुरुवातीला आम्हाला जॉईनिंग द्या आणि त्यानंतर तुम्ही अंतरिम चौकशी चालू करा। रात्रंदिवस अभ्यास करून या उमेदवारांनी लेखी परीक्षा तर दिली, मात्र यातील काही उमेदवारांना नियुक्तीपत्रही देण्यात आलं। मात्र अचानक भरती प्रक्रिया स्थगित केल्याने उर्वरित उमेदवारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय। याविषयी शासनानं तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात येते। प्रतिनिधी ज्ञानेश्वर राजुरे, शार्प न्यूज, पुणे।